नमस्कार फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार. वेलकम टू चॅनल खन्ना मास्टरमाइंड. ओके फ्रेंड्स, आज मेन बाजारला 12/3/2025ला बुधवारी सुपरफास्ट पॉवरफुल जोड आपण आज फायनल करणार आहे. तुम्हाला डायरेक्ट सांगतो फ्रेंड्स, आज पहिला आपण काय काय फायनल करणार आहे. ओके फ्रेंड्स, आज मेन बाजारला 12/3/2025ला सुपरला शॉर्ट सिंगल शूट ओपन आहे 44. ओके, 44 जोड आहे. ओपन पॅनल दुसरीकडे माझे 130 पॅनल येत आहे आणि 8 क्लोज माझं पॉवरफुल असल्यामुळे क्लोज पॅनल 116 पॅनल मी दिलेला आहे. 48ला एक ॲड केलेला आहे. ओके, आणि सर्वात माझं रेंजर शूट आहे 78 जोड आहे. ओपन पॅनल 890. ओके फ्रेंड्स, व्हेरी इम्पॉर्टंट लाईनवरनं आज मेन बाजारला पॉवरफुलमध्ये ओपन बाहेर पडणार आहे. चौका किंवा सत्य ओपन, 2 ओपन माझं फायनल आहे. ओके फ्रेंड्स, आपण आता डायरेक्ट लाईनवर जाऊया. ओके फ्रेंड्स, आज तारीख आहे 2/3/2020ला. हा मंगळवारी यक्क्याला फरक 1 बाहेर पडतो आहे. ओके, यक्क्याला फरक 1 नंतर सेकंड डेचा आहे 19/4/2021ला. दुरीला फरक 1 बाहेर पडतो आहे बुधवारी. यक्क्याला फरक 1, दुरीला फरक 1. आता तिरीला फरक 1 यायला पाहिजे गुरुवारी. ते चालूमध्ये 2 नंबर पटीत बाहेर पडला आहे. 18/12/2023ला तिरीला फरक 1 बाहेर पडला आहे. ओके, हा ज्यावेळा पहिला यक्क्याला फरक 1 बाहेर पडताना 1 फरक 1 ओपन येते, जोड बाहेर पडतोय 17. 1 फरक 1 ओपन येते बुधवार, जोड बाहेर पडतोय 18. 1 फरक 1 ओपन बुधवार, जोड बाहेर पडतोय 19 जोड बाहेर पडतोय. ओके, ह्यो ज्यावेळा 17 बाहेर पडताना शुक्रवारी 7ला बेरीज 7, 2 कमी 5ला बेरीज 7 शुक्रवारी, 2 कमी तिरीला बेरीज 7 बाहेर पडतोय शुक्रवारी 34 जोड. ओके, ही फाउंडेशन समजून घ्या फ्रेंड्स. ओके, आता ह्यामध्ये मेन फाउंडेशन आपला 17, हा 18, हा 19. ओके, बुधवारी 19 बाहेर पडला आहे. आता ह्यू ज्या वेळेला 17 जोड बाहेर पडतोय ना, 17चा ओपन कट जोड बाहेर पडतोय 67. 67ची पलटी सोमवारी 76 यायला पाहिजे. सोमवारी बंदमध्ये तो बाहेर पडला आहे 19/10/2020ला. सोमवारी 76 बाहेर पडलं आहे. ओके, सेकंड टीचला ह्यो 18चा ओपन कट 68ची पलटी 86 क्विकमध्ये सोमवारी बाहेर पडलेला आहे. ओके, थर्ड टेचला हा 19चा ओपन कट 96ची पलटी 96 सोमवारी चालूमध्ये बाहेर पडलेला आहे. ओके फ्रेंड्स, ह्यो ज्यावेळा पहिला 76 जोड बाहेर पडताना हा 1 2 3ला सोमवारी 7 1 कटनं 7 बाहेर पडतोय, जोड 76. हा 86 बाहेर पडताना 1 2 3ला 8 1 कर 8 येऊन जोड बाहेर पडतोय 86. हा 96 जर बाहेर पडत असेल तर 1 2 3ला 9 1 गरबाद 9 ओपन जोड बाहेर पडतोय 96 क्लिअर लाईनमध्ये. ओके, आता जेवढा 76 बाहेर पडतोय ना, हा 7 दुरी क्लोज जाऊन बुधवारी जोड बाहेर पडतोय 42. हा 8 तिरी क्लोज जाऊन बुधवार जोड बाहेर पडतोय 43. आता हा 9 चौका क्लोज जाऊन बुधवारी जोड बाहेर पडा पाहिजे आज सिंगल शूट 44. आता हा 99 99 44 म्हटलं की कोणी खेळणार नाही फ्रेंड्स. 96वर 44 ही फाउंडेशन प्रिंटिंग होणार आहे. ओके, फाउंडेशन समजून घ्या. पहिला 76 गेलं की 7 दुरी लागून बुधवारी 42. सेकंड टेचला 8 तिरी लागून 43. हा 9 चौका क्लोज जाऊन जोड 44. म्हणून हा 44 माझा अजून 2 बाजून येत आहे. ओके फ्रेंड्स, मला दुसरीकडून ओपन पॅनल 130 42, 130 43, 130 44 पण दुसरीकडून माझा बाहेर पडत आहे. चौका ओपन खोललं की 130 पॅनल बाहेर पडणार. असा सिस्टमनुसार ही 130ला 44 जोड मी मेनमध्ये फायनल केलं आहे. कारण की 44 जोड कोणी खेळणार नाही. ऑलरेडी 99 99 44 कोण खेळणार नाही. कारण की ही 96 जोड 9 1 गरबाद 9 बाहेर पडून 96 बाहेर पडले की 9 चौका क्लोज जाऊन 44. ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. ही फाउंडेशन तयार होणार आहे. पण मी 8 क्लोज दिलेला आहे. 116 पान का दिलं आहे ह्याचा लय मोठी रिझन आहे फ्रेंड. माझ्याकडे क्लोजला 116 पान लय मोठी प्रिंटवाला लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स. ओके, ती कसं बाहेर पडतं आहे, 8 क्लोजला पॅनल कसं बाहेर पडतो आहे ते तुम्हाला पहिला नॉर्मल लाईन दाखवतो. ह्यो चालूमध्ये असं बाहेर पडत असतो आहे. हा फरक आहे 1 13/3/2023ला. 1 फरक 1 बेरीज गेलं की क्लोज 8 बाहेर पडतो आहे. 1 फरक 1 आणि 3 4 फरक 4 फरक 4 बेरीज 4 फरक 4 बेरीज बाहेर पडले की 8 क्लोज बाहेर पडतो आहे. 1 आणि 3 4 आणि 3 7 सेम कॉन्सेप्ट. आता ह्यो 7 फरक 7 बेरीज बाहेर पडले की 8 क्लोज बाहेर पडा पाहिजे. ही कॉन्सेप्ट आहे. ओके, फाउंडेशन समजून घ्या. 1 फरक 1 बेरीज बाहेर पडले की 8 क्लोज
1 आणि 3 4 फरक 4 बेरीज बाहेर पडली की 8 क्लोज. 1 आणि 3 4 आणि 3 7 फरक 7 बेरीज बाहेर पडली की 8 क्लोज. ही अंकाचं सिस्टम तयार होणार आहे. ही ज्या वेळेला 1 फरक 1 बेरीज 8 क्लोज बसताना क्लोज पहिला नोटीस करा. 113 पानात 13 सॉरी 134 पानात 13. सेकंड टेचला 8 क्लोज येताना पानात 17 13 4 वाढ 17 4 वाढ 11. आता 8 क्लोजला 11 येऊन 116 पेनल प्रिंट व्हायला पाहिजे. म्हणजे 7 फरक 7 बेरीज बाहेर पडले की 8 क्लोजला 116 पेनल प्रिंट व्हायला लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स. आता हा लाईन बघताना व्हेरी सिम्पल दिसते. 7 फरक 7 बेरीज 8 क्लोज ह्याची पुढे लय मोठी सिस्टम बाहेर पडणार आहे. ओके फ्रेंड्स, पहिला समजून घ्या. 7 फरक 7 बेरीज बाहेर पडले की 8 क्लोज 116 ही पेनल बाहेर पडतोय. पण ती 116 इतकंच का बाहेर पडतोय, याला दुसरीकडनं पॉवरफुल बेस आहे. ओके फ्रेंड्स, ही फाउंडेशन समजून घ्या. हा तारीख आहे 10/1/2022ला. ही फाउंडेशन आहे ना पॉवरफुलमध्ये बाहेर पडणार आहे, पॉवरफुल 8 क्लोजला. ओके, तारीख बघून घ्या. 10/1/2022ला हा सोमवारी चौक्याला बेरीज 8 बाहेर पडतोय. किती ओरिजिनल पॅटर्ननुसार पेनल कसं बाहेर पडते बघा. चौक्याला बेरीज 8, चौक्याला 2 वाढ, चक्क्याला बेरीज 8, 22/5/2023ला चक्क्याला बेरीज 8. ओके, चौक्याला बेरीज 8, चक्क्याला बेरीज 8. तर चालूमध्ये आता 4 आणि 2 6 आणि 2 8 8ला बेरीज 8 बाहेर पडला आहे क्लिअर फाउंडेशननुसार 80 जोड. ओके, हे 8 बेरीज बाहेर पडले की त्याच्याखाली ओपन बाहेर पडतोय 9 जोड 94. 8 बेरीज बाहेर पडले त्याच्याकडे 9 95. 8 बेरीज जोड बाहेर पडली 80 खाली 96. याला म्हणायचं लॉक सिस्टेम. ओके, आता हा फाउंडेशननुसार तो काय सांगतोय, ह्यो बेरीज आहे 8. ह्यो 8 बेरीज 8 क्लोज शुक्रवारी बंद राहतोय. 8 बेरीज 8 क्लोज जाताना शुक्रवारी जोड बाहेर पडतोय 18. 8 बेरीज 8 क्लोज सरकून गुरुवारी क्लोज जातोय, जोड बाहेर पडतोय 98. 18 2 कमी ओपनला 9, 9ला 2 कमी ओपनला 70. आता 8 बेरीज 8 क्लोज जाऊन जोड बाहेर पडला पाहिजे 78. ही सुपल शॉर्ट जोड बाहेर पडणार आहे सिंगल शूट. ओके फ्रेंड्स, कारण की हा फाउंडेशनचा बेस आहे पहिला 8 बेरीज. 8 बेरीज खाली 94 बाहेर पडला. 8 बेरीज 8 क्लोज दुसऱ्या वीकला शुक्रवार जाताना 116 क्लोजला पेनल. ओके, सेकंड टेचला 8 बेरीज 8 क्लोज सरकून गुरुवार जाताना 116 98. आता मला सांगा फ्रेंड्स, ह्यो 8 बेरीज 8 क्लोज बुधवार जाताना ह्यो 78 व्हायला पाहिजे का नको? 116 पॅनल प्रिंट व्हायला पाहिजे का नको? ही किती ओरिजिनल पॅटर्न बाहेर पडणार ना, ही सगळ्यांनी झाल्यानंतर समजणार आहे की ह्यो 8 बेरीज 8 क्लोज जातोय 116. 8 बेरीज 8 क्लोज सरकून गुरुवारी जातोय 116. आता ह्यो 8 बेरीज 8 क्लोज जाऊन बुधवारी 116 पाहणं 78. ओके फ्रेंड्स, म्हणून मी तुम्हाला सांगितले आज मेन बाजारामध्ये तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 78 जोड क्लोजला 116 पेनल पॉवरफुलमध्ये पेनल बाहेर पडणार आहे. याला अजून 2 बाजून पेनल आहे. ओके, व्हिडिओ लय मोठी होऊ शकते, पण ह्यो चौका ओपन पॉवरफुलमध्ये माझा 44 जोड येत आहे. 78 पण पॉवरफुलमध्ये येत आहे 116 पेनल. ओके फ्रेंड्स, म्हणून मी चौका ओपन बुधवारी रिलीज झालं की 130 पेनल ऐकायचा आणि तिकडून आपल्याला ओपन क्लोजला पेनल बाहेर पडले 116. ही जॅकपॉट पण प्रिंट व्हायला लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स. आणि सत्या ओपनला लाईनिंगनुसार 890 पेनल येत आहे. ओके फ्रेंड्स, यानुसार सिंगल शूट 44 आणि 78 आणि चौका ओपनहून 8 क्लोजला 116 एक ॲड करून ठेवा. ओके फ्रेंड्स, ही फाउंडेशनचा पहिलंच बाहेर पडायला लय मोठी चान्स आहे फ्रेंड्स. ओके, कारण की 44 खाली 94, 62 खाली 95 आणि 80 खाली 96 क्लिअर ओरिजिनल बेस त्यानं बाहेर काढला आहे. त्याच्यानुसार ह्यो 8 बेरीज 8 क्लोज शुक्रवारी जाताना 116, 8 बेरीज 8 क्लोज गुरुवारी जाताना 116, 8 बेरीज 8 क्लोज जाताना बुधवारी 116. म्हणून सिंगल शूट 78 जोड फायनल करा फ्रेंड्स. ओके, थँक्यू. यानुसार मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फायनल करा. आणि कल्याणला उद्या पॉवरफुलमध्ये बेसमध्ये फाउंडेशननुसार हा 83 जोड बाहेर पडलेला आहे. 83वर याच्यावर काय काय बाहेर पडणार उद्या पॉवरफुलमध्ये व्हिडिओ तयार होणार आहे. आपले खन्ना मास्टरमाइंड परिवारला जाणार आहे. पॉवरफुलमध्ये गुरुवारी प्रिंटिंग करून देणार आहे फ्रेंड्स. ओके, पण आज मेन बाजारला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिंगल शूट जोड पहिला फाउंडेशननुसार पहिला 76वर 42, 86वर 43, आता 96वर 44,
ही प्रिंटिंग जोड आहे फ्रेंड्स, ही फाउंडेशन तयार होणार आहे आज मेन बाजारला. ओके फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशाच पद्धतीने फायनल करा. सिंगल शूट चौका ओपन, त्याच्यापेक्षा खतरनाक ओपन आहे सत्या ओपन. ही दोन्हीपैकी ओपन प्रिंट होणार. 116 पॅनल प्रिंट होणार. चौका खोललं की 130 पॅनल प्रिंट व्हायला मोठे चान्स आहे फ्रेंड्स. याला दुसरी करून माझा 44 आहे. पहिला गेलं 130नं 42, 130नं 43, 130नं 44. असं ती सिस्टमनुसार 44 पण डेंजर शूट येत आहे. ओके फ्रेंड्स, थँक्यू, गुड लक, खन्ना मास्टरमाइंड.